हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा विभाग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये राज्यसेवा 2025 ची पूर्व परीक्षा जी होणार आहे त्याची स्ट्रॅटेजी आपण पाहत आहोत। पहिला स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यावर एंड स्क्रीनला मिळून जाईल। आज आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटी या विषयाची स्ट्रॅटेजी बघणार आहोत। पॉलिटी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे, पॉलिटी विषयाचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याची माहिती आपण घेणार आहोत। त्यासाठी आपण काय करणार आहोत, 2024, 2023, 2022 या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस आपण घेणार आहोत। ह्या ॲनालिसिसच्या आधारावर आपण बघणार आहोत आपल्यासाठी कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत, कोणते चॅप्टर आपण केलेच पाहिजे, कोणते चॅप्टर आपल्याला प्रायोरिटीवर करायची गरज नाही, वगैरे वगैरे। तर 2024चा जो पॉलिटीचा प्रिलिम्सचा पेपर होता त्यामध्ये संविधान तयार होण्याची प्रक्रिया यावर एक प्रश्न होता, नागरिकत्वावर प्रश्न होता, संसद या चॅप्टरवर 2 प्रश्न होते, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यावर एक प्रश्न होता, मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर यावर एक प्रश्न होता, संघ व त्यांचे प्रदेश युनियन अँड इट्स टेरिटरी यावर एक प्रश्न होता, आणीबाणी इमर्जन्सी यावर एक प्रश्न होता, मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स यावर एक प्रश्न होता। तसेच एक मिसॅलेनियस इतर कॅटेगरीमध्ये केंद्रशासित प्रदेशावर एक प्रश्न होता, नवी दिल्लीवर एक प्रश्न आला होता, आणि संविधानिक व असंवैधानिक संस्था कॉन्स्टिट्यूशनल व नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज जे आहेत त्याच्यावर 5 प्रश्न आलेले होते बघा। तसं 2023 जर पाहिलं आपण तर नागरिकत्वावर एक प्रश्न होता, संविधानाच्या वैशिष्ट्यावर 3 प्रश्न होते बघा, घटनादुरुस्तीवर एक प्रश्न होता, संसदवर एक प्रश्न होता, मूलभूत कर्तव्य, घटनादुरुस्ती, आणीबाणी, राष्ट्रपती या 4 चॅप्टरवर मिळून एक प्रश्न होता, ग्रामीण व जिल्हा प्रशासन यावर सुद्धा एक प्रश्न होता। मिसॅलेनियस इतरमध्ये अनुसूचीवर एक प्रश्न होता, राजकीय पक्षावर एक प्रश्न होता, लोकपाल व लोकायुक्तावर एक प्रश्न होता, कार्यालयीन भाषावर असे मिसॅलेनियसमध्ये 4 प्रश्न होते, आणि संवैधानिक व असंवैधानिक बॉडीज जे आहेत त्यावर 3 प्रश्न होते। 2022च्या पेपरबाबत बोलायचं झालं तर मार्गदर्शक तत्वावर एक प्रश्न होता, राज्य कायदे मंडळावर एक प्रश्न होता, स्टेट लेजिस्लेचरवर, राष्ट्रपतीवर एक प्रश्न होता, आणीबाणी व राष्ट्रपती या 2 चॅप्टर मिळून एक प्रश्न होता, संविधान तयार होण्याची प्रक्रिया यावर एक प्रश्न होता, मूलभूत अधिकार यावर एक प्रश्न होता, केंद्र व त्याचे प्रदेश यावर एक प्रश्न होता, संसदवर एक प्रश्न होता। त्यानंतर मिसॅलेनियसमध्ये नागरी सेवावर एक प्रश्न होता, सहकारी संस्थावर एक प्रश्न होता, परराष्ट्र धोरणावर एक प्रश्न होता, राज्यांसाठी विशेष तरतुदीवर एक प्रश्न होता, आणि संवैधानिक व असंवैधानिक बॉडीज जे आहेत त्यावर 3 प्रश्न होते। तर आता 3 वर्षाच्या पेपरचा आपण ॲनालिसिस पाहिलेला आहे। तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, जे आपण अगोदर भाग पाहिलेला आहे जो मिसॅलेनियस नाही, तर ते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, ते चॅप्टर तुम्हाला करायचेच आहेत, म्हणजे अगोदर ते चॅप्टर करायचे, बाकीचा फापट पसारा करत बसायचा नाही। तसेच हे जे मिसॅलेनियस आहेत, मिसॅलेनियसमध्ये कोणत्या चॅप्टरमधून कुठेही प्रश्न येऊ शकतो, तर मिसॅलेनियस तुम्हाला हे सर्व झाल्यावर म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक झाल्यावर आणि जिल्हा प्रशासन, ग्रामीण प्रशासन हे झाल्यावर आणि कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज यांचा अभ्यास झाल्यावर तुम्हाला हे मिसॅलेनियस चॅप्टर जे आहेत, इतर चॅप्टर आहेत ते करायचे आहेत, ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत। तर हा चॅप्टर आहे बघा, सॅलिएंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची वैशिष्ट्ये। हा जो चॅप्टर आहे ना, याच्यानंतर हे जे टेबल्स आहेत, हे टेबल्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। जसं की इथं बघा, पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲट अ ग्लान्स, इथं तुम्हाला पार्ट सुद्धा दिलेले आहेत, हे पूर्ण पार्ट, त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट आहेत आणि आर्टिकल कोणकोणते कव्हर झालेले आहेत हे तुम्हाला पाठ करायचं आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला एक कॉन्स्टिट्यूशन घटना तुमच्या डोळ्यापुढे राहील, तुम्ही जर पाठ केलं तर तुम्हाला एकदम सोप्या रीतीने घटना समजेल, आर्टिकल कोणतं आर्टिकल कुठं बसतं हे सुद्धा कळेल, आर्टिकल पाठ करायची झंझट राहणार नाही। तसेच जी परिशिष्ट आहेत हे बघा, टेबल शेड्यूल आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत, यावर सुद्धा प्रश्न नेहमी विचारले जातात। तसेच कोणत्या देशाकडून आपल्या संविधानामध्ये काय घेतलेलं आहे हा टेबल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। असे 3 टेबल आहेत, तुम्हाला हे पाठच करायचे आहेत। आपण पॉलिटीच्या ट्रिक्सचे व्हिडिओ सुद्धा घेत असतो, त्या ट्रिक्सच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे टेबल कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा घेऊया। पुस्तक बुक जे आहे तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं वाचलं तर खूपच चांगलं, त्याचं मराठी व्हर्जन सुद्धा आहे, मराठी व्हर्जन मी वाचलेलं नाही त्यामुळे मला माहीत नाही ते कसं आहे, परंतु लक्ष्मीकांतच्या पुस्तकाप्रमाणे असेल, ट्रान्सलेशन असेल त्याचं, तर तुम्ही ते मराठीत वाचू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप चांगलं बुक आहे, याच्यामधून प्रश्न विचारले जातात। आणि कोळंबे सरांचं वगैरे जे बुक आहे तुम्ही जर वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा आता जे अपडेटेड बुक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याच धर्तीवर माहिती दिलेली आहे, तर तुम्ही ते सुद्धा बुक वाचू शकता। परंतु रिकमेंडेशन माझं हे राहील की तुम्ही हे लक्ष्मीकांत बुक घ्या, मराठीत सुद्धा अवेलेबल आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा इंग्रजीमध्ये ज्याला समजत असेल ते तर खूपच चांगलं। आता व्हेरी इम्पॉर्टंट हे चॅप्टर जे तुम्हाला अगोदर करायचे आहेत, हे चॅप्टर केल्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीच करायचं नाही पॉलिटी या विषयामध्ये।
ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बघा. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये जे कायदे आहेत, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, 1784चा पिट शिंदे ऍक्ट आहे, नंतर 1813चा ऍक्ट आहे चार्टर ऍक्ट, 1833चा चार्टर ऍक्ट आहे, नंतर 1853चा आहे, 92चा आहे. असे जे ऍक्ट आहेत ना ते सगळे या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. नंतर संविधान बनण्याची प्रक्रिया जी आहे ती दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये कोणकोणत्या समित्या होत्या, त्या समित्यामध्ये कोण कोण सदस्य होते, त्या समित्यांचं काम काय होतं, संविधान कसं बनलं, किती दिवस लागले वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळून जातील. संविधानाची वैशिष्ट्ये आपण आताच बघितलेला आहे तो चॅप्टर. त्याच्यामध्ये ते 3 टेबल्स चॅप्टर झाल्यावर खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही दुसरं पुस्तक वापरत असाल तर ते बघा टेबल्स कुठे दिलेले आहेत, कोणत्या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. प्रास्ताविका प्रियांबल हे सुद्धा चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. आणि छोटे छोटे चॅप्टर येते, याच्यामध्ये एवढ्या काही खूप गोष्टी नाही आहेत, त्याच्यामध्ये छोटे चॅप्टर्स येते. केंद्र व प्रदेश, युनियन अँड इट्स टेरिटरी. आपले आता किती राज्य आहेत, आपले 28 आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन, जेव्हा आपण स्वतंत्र झालो होतो तेव्हा किती होते, नंतर आपलं कॉन्स्टिट्यूशन जेव्हा आपण फॉर्म झालं तेव्हा किती झाले, नंतर असं बदल काय झाले केंद्र व राज्यामध्ये, कोणते राज्य कधी स्थापन झाले, कोणते राज्य आता जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश होते आधी आणि आता ते आता राज्य आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला इथं केंद्र व प्रदेशमध्ये मिळून जातील. नागरिकत्व अनुच्छेद आर्टिकल 5 ते 11 याचा अभ्यास तुम्हाला या नागरिकत्व चॅप्टरमध्ये होऊन जाईल. मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स, खूपच महत्त्वाचं चॅप्टर, हे तुम्हाला करायचं आहे. मार्गदर्शक तत्वे DPSPs हे सुद्धा महत्त्वाचं. हे 3 ट्रिपल चॅप्टर जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, जसं की फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज. हे बघा, मूलभूत कर्तव्ये हे 3 चॅप्टर आपण बघितले. मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये हे 3 चॅप्टर खूपच महत्त्वाचे आहेत. संविधान संरचना, याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर वगैरे या सर्व गोष्टी कळून जातील. मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर, केंद्र राज्य संबंध, सेंटर स्टेट रिलेशन हा चॅप्टर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आंतरराज्यीय संबंध, इंटरस्टेट रिलेशन हा चॅप्टर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 2-4 गोष्टी आहेत, तुम्हाला त्या माहीत पाहिजे. इंटरस्टेट काउन्सिल वगैरे काय आहे, आंतरराज्य परिषद वगैरे काय आहे, ते कोणत्या आर्टिकलनुसार आहे, ते कोण फॉर्म करतं, ह्या 4-5 गोष्टी या चॅप्टरमधून तुम्हाला माहीत पाहिजे. आणीबाणीमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या इमर्जन्सीज माहीत पाहिजे, जसं की आपली राष्ट्रपती राजवट, नॅशनल इमर्जन्सी जी आहे, राष्ट्रीय आणीबाणी, त्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी जी आहे, वित्त आणीबाणी, या 3 आणीबाणी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर राष्ट्रपती व राज्यपाल. आता हे चॅप्टर जे आहेत ना, राष्ट्रपती केलं तुम्ही की राज्यपाल लगेच वाचायचा. त्यानंतर उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधानमंडळ. संसद चॅप्टर झाला की लगेच राज्य विधानमंडळ वाचायचं, म्हणजे खूप गोष्टी सेम असल्यामुळे तुम्हाला लगेच रिलेशन लागून जाईल त्यामधलं. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, तर एवढे चॅप्टर तुम्हाला करायचेच आहेत. एवढे चॅप्टर झाल्यावर नंतर तुम्हाला इकडे वळायचं आहे ग्रामीण व शहरी प्रशासन. यामध्ये पंचायत राज आणि म्युनिसिपॅलिटीज हे 2 लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधले चॅप्टर आहेत, ते 2 करायचे. आणि नंतर तक्ते करायचे काही किशोर लवटे सरांच्या पुस्तकामध्ये शेवटी तक्ते दिलेले आहेत जिल्हा परिषदबद्दल, पंचायत समितीबद्दल. जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना कोण काढतं, सरपंचाची निवड कशी होते, त्यांना कोण काढतं, काय नाही, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तक्त्याच्या रूपात दिलेल्या आहेत. ते तक्ते तुम्हाला करायचे आहेत. जर तुमच्याकडं किशोर लवटे सरांचं पुस्तक नसेल तसं तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला ते तक्ते मी पाठवून देईल. आता याच्यावर बघा, व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ना, त्याच्यावर तुम्हाला जवळपास 8 प्रश्न येणार. 8 प्रश्न तुमचे पक्के एवढ्या चॅप्टरवर. ग्रामीण व शहरी प्रशासनमध्ये तुम्ही बघितलं, आपण बघितलं, कधी येऊ शकतो प्रश्न, कधी येऊ नाही शकत. 2 प्रश्न तुम्ही धरू शकता. आणि संवैधानिक व असंवैधानिकमध्ये 3 प्रश्न धरा तुम्ही ऑन एन ॲव्हरेज, आणि 2 प्रश्न मिसलेनियस, असं पकडून चला. तर संवैधानिक आणि असंवैधानिकमध्ये काय नाही, छोटे छोटे प्रकरण आहेत. 10च्या एका चॅप्टरमध्ये तुम्हाला 10 महत्त्वाचे मुद्दे मिळून जातील. जर तुम्ही कमेंट करून या व्हिडिओवर सांगितलं मला, तर मी तुम्हाला 2 व्हिडिओ बनवून टाकल. मी 2 व्हिडिओ बनवील ज्यामध्ये सर्व गोष्टी सांगेल. या संविधानिक बॉडीज, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजवर एक बनवल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजवर एक बनवल, आणि महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत ते सर्व आपण घेऊ. पण तुम्ही कमेंट करा तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर. अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, ज्या तुम्हाला पॉलिटी विषयाचा प्रिलिम्ससाठी अभ्यास करताना एका स्ट्रॅटेजीच्या रूपात पाहता येतील. तुमचं प्रिपरेशन सोपं करतील आणि तुमचे निश्चितच मार्क वाढवतील. तर अशा प्रकारे तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करू शकता. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.